बरं आहे. आजींचं वय किती आहे? हो आजी, वय किती आहे? 100. हा, 100 वय आहे? हो, पण 100 वर्षामध्ये गिरनारला येणं साधी गोष्ट नाहीये. कौतुक आहे, कौतुक. हे त्यांच्या पाया पडून घेतलं बाबा. चला, गोमुखी गंगा गिरनार दर्शन म्हणता म्हणता हळूहळू वरती येतोय. दर्शन करून घेऊ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गोमुखी दर्शन. अरे वा, किती सुंदर दिसतंय बघा. वा, ही सगळी मंदिरं एक्झॅक्टली कुठल्या काळातली आणि केव्हाची आहेत हे सांगणं जरा अवघडच आहे खरं तर. आणि प्रचंड सुंदर आहे बघा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम गणपते नमः. नंदी महाराज. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं जामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनां मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर बघा दिसतंय का, ह्या गोमुखातनं ह्या शिवलिंगावरती अखंड जलाभिषेक होतोय आणि ही धार अखंड चालू असते. किती आश्चर्य बघा. आश्चर्य आहेच. जय गिरनारी. धन्यवाद. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. महाराजांनी मस्तपैकी पिशवीमध्ये भरून खजूर दिलेले आहेत. छानपैकी तर एनर्जी मिळेल. दत्तात्रेय दर्शन. मागच्या वेळेस पण इकडे आलेलो होतो गुरुदेव दत्त, तेव्हा पण महाराजांनी खजूर दिलेले होते. या खजुरांना जरा ताकद मिळते आणि काही नाही. बघता आता उजाडू लागलंय आणि मुख्य म्हणजे रोपवे चालू झालेले आहेत. नर्मदे हर. वा वा, चंद्र काय दिसतोय. नर्मदे. जय गिरनार. अंबाजीला आलेलो आहे, मात्र मंदिर अजून उघडायचंय. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. जवळपास 1.5 वर्षानंतर महाराजांचं दर्शन होतंय. खरंच वरून पावलो. निम्म्यावरती आलेलो आहे. निम्म होईल पूर्ण, लवकरच पूर्ण होईल. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. हा सगळ्यात उंच पॉइंट आहे. लवकरच जाऊ. गोरक्षनाथ टोक. तर वारा आहे भयानक. खूप काही नाही आहे पण ठीक आहे. पण छान वाटते गिरनारलाच. आणि इतक्या वेळेला आलोय, पाऊस होता. पाऊस असल्यामुळं धुकं होतं आणि धुकं असल्यामुळं जास्त काही दिसायचं नाही. तर ह्यावेळेला खूप छान दिसतंय. स्पॉट चांगला काढलाय. अंबाजी आणि त्याच्या मागं चंद्र दिसतोय. देखो भाई ने क्या स्पॉट निकाला है बैठने के लिए. इतरांनी हा सिलेंडर वरती आणलाय. अरे ती मोठी गोष्ट आहे. आणि त्यावरती बसायला हा स्पॉट आहे समोर. वा, गुरुदेव दत्त. चला, 200-250 पायऱ्या जास्त नाही आहेत.
गोरस नाटक. वा, गोरखनाथांची मूर्ती केलेली आहे. आदेश आदेश आदेश. वा 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 वा. जय गिरनारी. आणि हे आहे खालचं कमंडलू कुंड. ते बघायची इच्छा आहे पण बघू केव्हा होईल. दोन्ही जय गिरनारी. ठीक आहे. गिरनारचं जास्वंद. वा, महाराजांचं दर्शन आणि इथं जास्वंद. गुरुदेव या आल्या, आजी आल्या मागं लगेच. आम्ही रमत गमत चालतोय, आजी आमच्या मागणे येतात. अनेक ठिकाणी दृश्य सेमच दिसतंय, मात्र वेगवेगळ्या अँगलमुळं प्रत्येक वेळेला व्हिडिओ काढावा वाटतोय. चला, गुरुदेव दत्त. हे समोर ते दिसतंय का व्हाईट व्हाईट, ते आहे बोरदेवी मोस्ट लाईकली. गिरनारच्या परिक्रमेमध्ये आपण इकडनं जातो. जय. चला, गिरनारचं द्वार आलेलं आहे आणि उतार संपणार आहे. जो काही छोटासा उतार आहे तो, खरं सांगायचं तर इतका मस्त उतार उतरलेलो. आता परत शेवटचे काय ते काय 1200 पाऱ्या उरल्यात, त्या मात्र अगदी आता जीवावरती आल्यात. चढल्या पाहिजेत दोन्ही. जय गिरनार जय गिरनार जय गिरनार. हा झेंडा आहे ना, तर गुरुजींनी सांगितलं की महाकालीचं स्थान तिकडं आहे, मात्र महाकाली गुफा. मग आता आपण आहोत गिरनारला. बघा, गिरनारला यायला मी तिकडं जायला रस्ता जो आहे तो कमंडलू कुंडाकडे जायचं आणि कमंडलू कुंडाच्या मागणं कुठेतरी रस्ता आहे असं ऐकलंय. अरे दर्शन केव्हा होईल माहीत नाही आहे आयुष्यात, पण होईल, लवकरच होईल. बाहू तू निर्धार आव्यो शरणे बाळ जाण, उठ दिगंबर चालल्या प्राण, सुणी अर्जुन केरो साध, रिज्जो पुरवे तू साक्षात, दिद्दी रिद्धी सिद्धी अपार, अंते मुक्ती महापदसार, की दो आजे केम विलंब, तुझ विन मुजने ना आलंब, विष्णु शर्म द्विज तार्यो एम, जम्यो श्रांत माते की प्रेम, जंब दैत्य ती त्रास्या देव. तो तिकडेचा शिळा आहे ना, ती नंदी सारखी दिसते. नंदी बसला तो, ती बघा, ती नंदी महाराज बसलेले आहेत. हा, गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. हो, गुरुदेव दत्त. चला परत पुढे आले का नर्मदे हार. चला. हे जे दिसतंय ना हिरवं म्हणतो केशरी, ते महाकाली मंदिर आहे. त्यावरती ओम पण आहे, खाली एक एरो पण केलाय. एवढा सुंदर गिरनार आहे, आपण किती घाण केले बघा. आतमध्ये काय अलाउड नाही आहे शूटिंग वगैरे, त्यामुळं बाहेरनं शूटिंग घेतोय. जय गिरनारी जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. चला, फायनली गिरनार दर्शन झालेलं आहे. गुरुजींनी परत एक गोष्ट सांगितली बघा, हे मलाही माहीत नव्हतं ॲक्च्युली. इथं समोर दिसतंय का, इथं गुफा आहे आणि नागदेवतेचा तो आकार केलेला आहे बघा. 100% गुफा आहे आणि कठडा आहे, म्हणजे त्या आजही येणं जाणं चालू आहे. गुरुदेव दत्त. ह्या अशा ठिकाणी पायऱ्या आहेत ना, ह्या जराशा ढकलणाऱ्या पायऱ्या आहेत, त्यामुळे इथं बांबूचा, ह्या काठीचा, दंडाचा यूज प्रचंड जाणवतोय, कळतोय.
कारण की त्याशिवाय काय होते, गुडघ्यावरती प्रचंड प्रेशर येतं आणि चालताना अवघड जातं फार. आता माझा पण थोडासा गुडघा दुखतोय. काय करणार, अजून थोडंसं खाली जायचंय, समोर जायचंय. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. बघा धोनीसाठी लाईन किती आहे, एक नंबर. एवढी गर्दी आहे आता, तरी गर्दी कमीच आहे म्हणायचं, मागं काही नाही आहे, आम्ही शेवटी आहे. गुरुदेव दत्त. आता आतमध्ये काही शूटिंग अलाउड नाही आहे, मात्र धूर दिसतोय म्हणजे दोन्ही पदोली झालेली आहे. जाव्यात दर्शन होईल तेव्हा की दर्शन घेऊ. काय करणार. जय गिरनारी, जय गिरनारी. तर कमंडल कुंडाकडनं प्रसाद घेऊन चाललोय वरती. आता मात्र खरंच चालवत नाही का, आता जस्ट प्रसाद घेतलेला आहे. जसं चालायचं आणि स्पेशली इतक्या उंच चालायचं ते नको वाटते आणि काही नाही. काय करणार, चाललं पाहिजे. जय गिरनारी. ओम शिवगौरक्षनाथाय नमः. ओम शिवगौरक्षनाथाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. लास्ट टाइम बोललेलो आपण त्यानुसार ही पाप पुण्य गुफा, इकडनं बाहेर पडलं तर परत पाप मुक्ती मिळते असं म्हणतात. त्यामुळे तर परत जी काही इतकी वर्षामध्ये पाप केलेली आहेत ती काढली पाहिजेत. लिटरली सर्कस जायला पाहिजे आणि काही नाही. मागच्या वेळी मी उलट्या साईडनं आलेलो, त्याने सांगितलं की तुम्ही चुकलेला होता, तुम्हाला ह्या साईडनं बाहेर पडायचं. म्हटलं ठीक आहे. वो महाराज नर्मदे अडकायचं हो. चला, पापातनं मुक्ती मिळालेली आहे. ओ दातीरजी, ओ नर्मदे हर, पाप पुण्य गुफा कर लो. हे बघा, ही गुफा बऱ्याच जणांना माहित नाही आहे, काही जणांना माहित पण आहे म्हणा, नाही असं नाही आहे. पण जर आल्यावरती येऊन जावं आणि काही नाही. समोर दत्त भगवान पण दिसतील तिथं. गुरुदेव दत्त. सकाळी अंबाजी दर्शन झालं नव्हतं, त्यामुळे आता परत अंबाजी दर्शन करून घेऊ आणि मग तिथनं प्रस्थान. आता गिरनारवरचं जास्वंदाचं झाड मिळालं. छान जास्वंद लागलेली होती, एक एक उचललं. म्हटलं अंबाजीला चाललोय, एक एक फुल अर्पण करू. आज काय मोस्टली शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळं आज शूटिंग करता येणार नाही आणि काही नाही. जय गिरनारी. जय अंबे, जय अंबे. मां अंबा परत बोलो. चला, जय गिरनारी. तर रोपवेकडं आता किती झालं, 1200 झालेलं आहे तिघांचं. 400 पर हेड वन वे आणि 750 आहे टू अँड फ्रो. चला, आला पाळणा आलेला आहे. हो 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 हो. ते कुठलं आहे ते मंदिर, तेच आहे ना ती गुफा आहे त्या साईडला दिसेल बघा गुफा. माझ्याकडं एक व्हिडिओ आहे, एक गुफा माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, मी कॅप्शन मध्ये देऊन ठेवतो त्या गुफेचा व्हिडिओ. हे बघा, तर हे जटाशंक आहे का असं वाटतंय, तरी पुणे मुंबईची इच्छा आहे बघायची. हा सुंदर दिसतंय. वा दिसतंय खरंच, सुंदर सुंदर सुंदर. 8 मिनिटं चालू ठेव ते. आणि ना तिकडं काश्मीर बापूंचा आश्रम दिसतोय, काश्मीरी बापू आहेत ते. दातार पर्वत दिसतोय का, आहे काय पोपळ ते दातार पर्वत. वा
काय दिसतंय रे, तासल्यासारखं वाटतंय प्रॉपर. शंकर महाराज. लाखो वर्ष पाणी पडून पडून पडून. हे बघा छानपैकी आमचं रोपवे थांबलेलं आहे. पण त्याने सांगितलेलं आहे की काळजी करू नका. एक मिनिट थांबतो मध्येच. फोटो काढायला थांबवलेला आहे. पण हे छान झाले आता. हे बघा हे जटाशंकर आहे. आपण थांबलोय एका जागी. गिरनार परिक्रमेमध्ये ऍक्च्युली रस्ता जो आहे तो इकडनं जातो कुठून तरी. कानाला दडे बसते. चला आपला आजचा भाग इकडे संपतोय. आता परत गिरनारला जेव्हा येईन तेव्हा परत व्हिडिओ करेन. लवकरच व्हावं ही इच्छा आहे, कारण की ह्या पूर्वी 2024ला गेले आलेलो, 2026 चाललंय. लवकरच होईल असं वाटतंय. बघूया गिरनार परिक्रमेचं आलं तर आणखीन बरं आहे. नर्मदे हर जय गिरनारी. घ्या आता रेल नीच्या बाटलीमध्ये आमच्या कमंडोलू कुंडाचं तीर्थ आहे. अशीच महाराज कृपा ठेवा आणि आयुष्यभर गिरनारला बोलवत राहावा. जय गिरनारी जय गिरनारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.